मी आपल्या सगळ्यांचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेकडे वेधू इच्छितो। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की 1997 ते 2022 पर्यंत 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक खात्यामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे। सुमारे 3 लाख कोटीपेक्षा जास्तचा भ्रष्टाचार हा या 25 वर्षामध्ये स्टँडिंग कमिटीच्या मार्फत हा झालेला आहे। त्याच्यानंतर राज्य शासनाने एक स्पेशल कॅगचं ऑडिट हे नेमलं होतं आणि मुंबई महानगरपालिकेच्या अंदाजे 12,000 कोटींची कामं जी नोव्हेंबर 2019 ते सुमारे जून 2022 या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जी कामं झाली त्या अंदाजे 12,000 कोटीचं ऑडिट हे कॅगनी केलं। स्पेशल कॅग ऑडिट त्याचं झालं। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा। ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ। अपॉइंटमेंट साठी कॉल 9015245245। त्यामध्ये सुमारे 3,000 कोटी हे कोविडच्या काळातील कोविडशी संबंधित खर्चाचे होते। याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा ऍक्ट सांगून मुंबई महानगरपालिकेने त्या 3,000 कोटीच्या ऑडिटला कोऑपरेट केलं नाही आणि म्हणून ते 3,000 कोटी सोडून इतर 12,000 कोटी जे होते त्या इतर 12,000 कोटीचं कॅगचं स्पेशल कॅग ऑडिट झाल्याच्या नंतर त्या कॅगचा एक रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट हा बाहेर आलेला होता आणि त्या कॅगच्या ऑडिटच्या रिपोर्टमध्ये अनेक प्रकारचे ग्रॉस व्हायोलेशन्स, ग्लेरिंग मिस्टेक्स, करप्शन हे त्या स्पेशल कॅग ऑडिटने त्यांच्या रिपोर्टमध्ये ते समोर आणलेले आहेत। त्याच्यातले काही ऑब्झर्वेशन समोर आणलेले आहेत। त्याच्यामध्ये किती कोटींची कामं ही कुठल्याही प्रकारचं टेंडर न मागवता डायरेक्टली अलॉट केली गेली। काही कोटींच्या कामांमध्ये मुंबई महानगरपालिका आणि अपॉइंटेड कॉन्ट्रॅक्टरच्या मध्ये ऍग्रीमेंटच झालं नाही। कारण जर ऍग्रीमेंट झालं नाही तर त्या कामांमध्ये जर काही कमतरता राहिली असेल तर मुंबई महानगरपालिका ऍग्रीमेंट नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करू शकत नाही आणि असं इनडायरेक्टली कॉन्ट्रॅक्टरला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून ते ऍग्रीमेंट करण्याचं राहिलं होतं किंवा मुद्दामून ते केलं नाही। त्यामध्ये दहिसरच्या संदर्भामध्ये एका जागेच्या ॲक्विजिशनच्या संदर्भामध्येही काही विशेष ऑब्झर्वेशन्स कॅगनी त्यावेळेला त्या रिपोर्टच्या माध्यमातून समोर आणलेली आहेत आणि अशा प्रकारचे व्हायोलेशन्स हे फक्त एका 12,000 कोटीच्या सॅम्पल साईज वरती आणल्यानंतर सुमारे 8 ते 10,000 कोटीमध्ये तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणजे त्या टोटल कामाच्या 80 ते 90% कामं ही वादामध्ये आहेत, संशयाच्या ह्याच्यामध्ये सापडलेली आहे आणि त्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे। अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन्स कॅगनी केलेली आहेत आणि त्या संदर्भातला रिपोर्ट प्रकाशित झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने पुढे त्याच्यावरती काही गेल्या 2 महिन्यामध्ये न झाल्यामुळे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक पत्र लिहिलेलं आहे। त्या पत्राची कॉपी मी आपणाला ही पत्रकार परिषद झाल्यानंतर देईन आणि त्या पत्रामध्ये कॅगनी जे ऑब्झर्वेशन्स मांडलेले आहेत त्याच्यातले काही फीचर्स हे त्या पत्रामध्ये नमूद करून हे फार मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे कॅगच्या ऑब्झर्वेशन्सच्या आधारावरती याची चौकशी करण्याकरिता SIT नेमावी, सदर विषयामध्ये FIR करावा अशा प्रकारची मागणी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलेली आहे, एका पत्राच्या द्वारे केलेली आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशा प्रकारची विनंती आणि त्याचं पत्र मी त्यांना दिलेलं आहे। कारण फक्त 12,000 कोटीच्या सॅम्पल साईज मध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती व्हायोलेशन्स असतील तर 1997 पासून 2022 पर्यंत हे 25 वर्षाच्या कालावधीमध्ये किती भ्रष्टाचार झाला असेल याचा हा कॅगचा रिपोर्ट म्हणजे फक्त टिप ऑफ द आइसबर्ग आहे आणि त्यामुळे समोर दिसणारं फक्त एक त्याच्यातला एक त्या
भ्रष्टाचाराच्या समुद्रामधला एक थेंब आहे आणि त्यामुळे पहिली त्याची एसआयटीच्या मार्फत चौकशी करावी. कारण मला वाटते प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन हे कॅगनी ऑलरेडी केलेलंच आहे आणि कॅगनी दिलेल्या ऑब्झर्वेशन्सच्या आधारावरती एसआयटी लवकर त्याच्यामध्ये कारवाई करू शकते. निपक्षपाती अशा प्रकारचे माजी न्यायाधीश किंवा माजी संधी अधिकारी अशा प्रकारची 2-3 लोकांची एसआयटी त्याच्यामध्ये नेमावी अशा प्रकारची माझी विनंती आहे आणि त्या संदर्भामध्ये मी पत्र दिलेलं आहे. माझं निवेदन संपलेलं आहे. पत्राची कॉपी मी आपल्याला देईन. काही प्रश्न असतील तर आपण विचारा. कॅगच्या रिपोर्टमध्ये ज्या रिपोर्टमध्ये त्यांनी 12,000 कोटीचा जो सॅम्पल साईज घेतला होता त्याच्यामध्ये हे पत्रामध्ये सगळे डिटेल्स आहेत की 220 कामं अशी होती 214 कोटींची जी विदाऊट टेंडर देण्यात आलेली होती. त्यानंतर 4,756 कोटींची कामं 4,756 कोटींची कामं जी 64 कंत्राटदारांना देण्यात आलेली होती. त्या कामांमध्ये मुंबई महानगरपालिका आणि सदर कंत्राटदारामध्ये ऍग्रीमेंटच झालं नव्हतं. त्यामुळे ते काम जर त्याने पूर्ण केलं नसेल सक्सेसफुली तर मुंबई महानगरपालिका त्या कंत्राटदाराच्या विरोधामध्ये कारवाई करू शकत नाही. कारण मुंबई महानगरपालिका आणि कंत्राटदारामध्ये कोणत्याही प्रकारचा ऍग्रीमेंटच झालेलं नाही आणि त्यामुळे ते ऍग्रीमेंट व्हायचं राहून गेलं की मुद्दामून ऍग्रीमेंट केलं नाही. हा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा उद्भवतो. त्यानंतर एक मध्य प्रदेशची अशी कंपनी होती, एक कंत्राटदार होता ज्याच्यावरती मध्य प्रदेशमध्ये केस असून सुद्धा 465 रुपयाचा मालाड पंपिंग स्टेशनचा कंत्राट हा त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आला. त्यानंतर 1,882 कोटीचं कॉस्ट एस्कलेशन हे GMLR मध्ये आलं आणि त्याच्यानंतर जे ह्याचा जो विषय आहे दहिसरच्या लँडचा ज्याच्यामध्ये ऍक्विजिशन झालं ती एन्क्रोच लँड होती ती विकत घेतली कॉर्पोरेशननी पैसे देऊन. याच्यामध्ये आता पोलीस कंप्लेंट सुद्धा झालेली आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स आहेत. काही ठिकाणी वर्कआउट म्हणजे टेंडरच काढलं नाही डायरेक्ट काम दिलं, काही ठिकाणी ऍग्रीमेंट केलं नाही, काही ठिकाणी ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं. अशा प्रकारचे विविध प्रकारचे व्हायोलेशन्स त्याच्यामध्ये आहेत जो ओपन भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळे ह्या भ्रष्टाचाराच्या मागे कोणता अधिकारी आहे, कोणते राजकीय नेते आहेत किंवा कोणती राजकीय कुटुंब आहेत हा सवाल मुंबईकर विचारत आहे आणि त्या सवालाचा जबाब हा मुंबईच्या जनतेला मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर एखाद्या अधिकाऱ्याने टेंडर न मागवता जर वर्क ऑर्डर दिली तर वर्क ऑर्डर वरती सही करणारा जो अधिकारी असेल तो दोषी आहे. कारण त्याचं काम आहे की त्याचं टेंडर मागवलं गेलं पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या कामांमध्ये वेगवेगळ्या लोकांनी सह्या करून ही अशा प्रकारची कामं जी केलेली आहेत त्यामुळे त्यांना ते करण्यासाठी आदेश कोणी दिले, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले का हा सवाल आहे. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कोणी आदेश दिले, तत्कालीन सरकारमध्ये असलेल्या लोकांनी दिले का, कुठल्या राजकीय नेत्यांनी दिले का, कुठल्या राजकीय कुटुंबांनी दिले का, त्यावेळेच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी दिले का हा सवाल आहे. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन ज्या वेळेला होईल आणि ज्या वेळेला या कन्सर्न लोकांना ती एसआयटी समोर बोलवेल तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल. त्या काळामध्ये देखील आयुक्त इक्बाल सिंग चहल हे होते, आता देखील इक्बाल सिंग चहलच आयुक्त आहेत. तर इक्बाल सिंग चहल यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त कारकिर्दी आयुक्त आहे, त्यांच्या कारकिर्दीमधून सर्वात जास्त कॅबनं यामध्ये तर त्यांच्यावर काय संदर्भात कारवाईची मागणी आहे. बघा डायरेक्ट अशा कोणावरती कारवाई झाली पाहिजे असं म्हणण्याचा म्हणजे इट इज नॉट करेक्ट. त्यामुळे त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर चॅनलच्या मार्फत झालं पाहिजे आणि प्रॉपर चॅनलच्या मार्फत इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर त्या कमिटीचा किंवा त्या एसआयटीचा जो निष्कर्ष असेल मग त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील मग तो सही करणारा अधिकारी असेल, त्यावेळेचे आयुक्त असतील, त्यावेळेचे आयुक्तांना आदेश देणारे कोणी राजकीय नेते असतील
किंवा राजकीय कुटुंब असतील किंवा तत्कालीन सरकारमधले काही मंत्री असतील, हे ते SIT ठरवेल की याच्यामध्ये काय होतं. एखाद्या अधिकाऱ्याने सही केली, त्याला बोलवलं, मग तो सांगेल की नाही मला तर बाबा ह्याने सांगितलं, मग त्यांना बोलवलं, मग त्यांनी सांगितलं नाही मला तर बाबा ह्याने सांगितलं. त्यामुळे ती चेन ऑफ इव्हेंट्स ही नक्की करण्याकरता SIT स्थापन होणं आवश्यक आहे. नाहीतर गेल्या 25 वर्षापासून या मुंबईचा कोपरा विकून कोणी खाल्ला, मुंबईचा कोपरा कोणी लुटला, हे मुंबईकरांना कधीच कळणार नाही. आणि हे कळण्याकरता ही SIT आवश्यक आहे. मागची 5 वर्ष वगळता 25 वर्षात मोदीचं सरकार होतं महानगरपालिकेत, आपणही सत्तेत सहभागी होता. मागच्या 5 वर्षात सुद्धा आपण पहारेकरीच्या भूमिकेत होता. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या नव्हत्या का? त्यावेळेस आपण अशा पद्धतीनं कधी आरोप केले? मुंबई महानगरपालिका ही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ॲक्ट किंवा MMC ॲक्टच्या अनुसार चालते. त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर्स रेस्ट इन दी हँड्स ऑफ म्युनिसिपल कमिशनर, आणि त्यामुळे म्युनिसिपल कमिशनरच्या हातामध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात. जे नगरसेवक असतात ते एखादं काम जेव्हा आपल्या वॉर्डातलं सुद्धा सुचवतात, तेव्हा नगरसेवकांना काही कुठल्याही कागदावर सही किंवा फाईलवर सही करण्याचे अधिकार नसतात. ते आपला नगरसेवक निधी एका पत्राच्या मार्फत फक्त असिस्टंट कमिशनरला कळवू शकतात. असिस्टंट कमिशनरला अधिकार म्युनिसिपल कमिशनरनी दिलेले असतात ॲक्टनुसार, आणि त्यामुळे नगरसेवक हे काम सुचवू शकतात, ते काम एक्झिक्यूट करत नाहीत. आणि ते काम एक्झिक्यूट करताना किंवा नगरसेवक, मी उदाहरण देतोय तुम्हाला नगरसेवकांचं, आणि त्यामुळे ते टेंडर कॉल करणं, वर्क ऑर्डर देणं किंवा फायनल हे करणं किंवा बिल काढणं हे काही नगरसेवक करत नसतात. त्यामुळे हे ॲडमिनिस्ट्रेशन करत असतं, हे कमिशनर करत असतो, आणि कमिशनरने ज्याला ज्याला पॉवर वेस्ट केलेली आहे ते करत असतात. आणि त्याच्यानंतर या सगळ्या सिस्टमचा जो हेड असतो तो महापौर असतो. स्टँडिंग कमिटी हे सगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट जे असते ते देते. आणि गेल्या 25 वर्षामध्ये मी नम्रपणे सांगू इच्छितो की 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये नव्हता, किंवा भारतीय जनता पार्टीचा स्थायी समितीचा अध्यक्षही मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये नव्हता. इनफॅक्ट ज्या वेळेला त्या वेळेला जर काही चुकीचं आढळून आलं असेल तर आपण जर मागचे रेकॉर्ड्स काढून बघितले तर आमचे तत्कालीन जे गटनेते होते, मग ते भालचंद्र शिरसाट असतील किंवा आशिष शेलारजी असतील, ज्या वेळेला काही चुकीचं झालं असेल त्या वेळेला त्यांनी त्या कमिटीच्या मीटिंग्समध्ये त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे. तुम्ही देखील नगरसेवक होता, महापालिकेत काम केलं आहे. मी आता सांगितले की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर ही शेवटी प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते. पण दुसरीकडे तुम्ही म्हणताय की यामागे किती राजकीय कुटुंब आहेत ज्यांनी अशा प्रकारचे आदेश दिले गेले, त्या संदर्भात देखील चौकशी केली जाते. म्हणजे एकीकडे तुम्ही सांगताय की प्रशासकीय अधिकार मात्र तिने वापरले, आणि दुसरीकडे विपक्षी शहरांची मात्र चौकशी. प्रशासकीय अधिकाऱ्यांना गव्हर्न करणारी पॉवर ही पॉलिटिकल पॉवर असते, आणि त्यामुळे म्युनिसिपल कमिशनर हे आदेश कोणाकडनं घेतात हे मला काही तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, किंवा कुठल्या पॉलिटिकल हेडकडनं म्युनिसिपल कमिशनर त्याला कुठल्या पॉलिटिकल हेडला रिपोर्ट करतात हे मला काही त्याच्यामध्ये काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे म्युनिसिपल कमिशनर एखादी गोष्ट जर चुकीचं करत असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन एखादी गोष्ट जर चुकीचं करत असेल तर त्याला ऑर्डर देणारे, डायरेक्ट करणारे, इन्स्ट्रक्ट करणारे कोण आहेत याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, हे 3 लाख कोटीचा जो मी आकडा तुम्हाला सांगितला, हा आकडा आला कुठून? हा सायंटिफिक आकडा आहे. अंदाजे दर वर्षाला मुंबईची महानगरपालिका 8 ते 12 हजार कोटीच्या विविध कामांची कंत्राट ही स्टँडिंग कमिटीमध्ये पास होत असतात. दर बुधवारची स्टँडिंग कमिटी असते, विच इज प्रिसाइडेड बाय दी स्टँडिंग कमिटी चेअरमन. त्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनच्या समोर तो एजेंडा असतो. स्टँडिंग कमिटीचा चेअरमन स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये तो एजेंडा पास करतो, आणि त्याचं जे काही असतं, म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा म्हणाले होते की स्टँडिंग नाही अंडरस्टँडिंग कमिटी आहे. आणि त्यामुळे या दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% कोण जगत होतं आणि कोण मुंबईकरांना या गेले 25 वर्षे लुटत होतं, या सवालाचा जबाब मिळण्यासाठी SITची आवश्यकता आहे. कोरोना काळामध्ये जी कामे करण्यात आली जवळपास 3000 कोटी रुपयांची, त्याचा कुठलंही ऑडिट कॅबिनेट केलं नाही, आणि त्या संदर्भात संबंधित आयुक्तांनी देखील सांगितलं होतं की जो ऍक्ट आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला त्या संदर्भात कागदपत्र देणार. परंतु आता राज्य सरकारमध्ये तुम्ही आज सहभागी आहात, नगरविकास खात्यासाठी, तर या संपूर्ण कोरोना काळात जी कामं झालेली आहेत त्याचं पुन्हा ऑडिट केलं पाहिजे. हे बघा असं आहे, एकदा SIT स्थापन झाली की SIT
नॉट नेसेसरी 12,000 कोटी. मग SITला जर वाटलं तर त्या स्कोपच्या बाहेरही SIT त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करू शकते. आणि कोरोनाच्या काळामध्ये तर म्हणजे मी स्वतः कोरोनाच्या काळामध्ये 3 ते 4 वेगवेगळ्या विषयांमध्ये आवाज उचलला होता. त्याच्यामध्ये ऑक्सिमीटर होता, थर्मोमीटर होता, PP सूट होते, बॉडी बॅग्स होत्या, कोविड केअर सेंटर्स होते. आणि त्यामुळे कोरोनामध्ये ज्या वेळेला मुंबईची जनता 2-2 हजार रुपयाच्या रेमडेसिवीरसाठी वण फिरत होती, त्यावेळेला हे कसा भ्रष्टाचार करत होते हे तुमच्या सगळ्या माध्यमांनीच त्यावेळेला उघडकीस आणलेलं आहे. आणि त्यामुळे ऑक्सिमीटर नाही सोडला, थर्मोमीटर नाही सोडला, PP किट नाही सोडले, बॉडी बॅग नाही सोडल्या. कोविड केअर सेंटरची कहाणी वेगळीच आहे. कोविड केअर सेंटर तर तुम्हाला माहिती आहे की एक कोविड केअर सेंटर असं होतं महालक्ष्मीचं, जे एकही पेशंट ऍडमिट न करता ते कोविड केअर सेंटर बंद करण्यात आलं. त्याचं उद्घाटन माननीय त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन केलं होतं. त्या कोविड केअर सेंटरमध्ये एकही पेशंट ऍडमिट केला गेला नव्हता, महालक्ष्मीच्या कोविड केअर सेंटरमध्ये. मग हे कोणासाठी कोविड केअर सेंटर्स उभारली? त्यावेळेला कोविड केअर सेंटर हा एक धंदा होता. कोविड केअर सेंटर उभारायची, ते नेस्कोचं कोविड केअर सेंटर ते एका बिल्डरला दिलं ना, हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीला पण नाही दिलं किंवा नर्सिंग होमला पण नाही दिलं. एका बिल्डरला नेस्कोचं कोविड केअर सेंटर उभारण्याची परवानगी दिली. त्यामुळे कोविड केअर सेंटर त्यावेळेला उभारणं हा एक बिझनेस होता. मग स्वतःच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना, टेंटवाल्यांना, इक्विपमेंट प्रोव्हायडर्सला विदाऊट टेंडर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट दाखवून, ज्या डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली आता हे लपवतायत 3,000 कोटीचा व्यवहार, त्याच्या खाली ज्यांनी विदाऊट टेंडर ही सगळी कामं त्यावेळेला दिली होती. त्याच्यामध्ये MMRDA मध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक कोविड केअर सेंटर होतं. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की SITला वाटतं तर SIT तिचा स्कोप हा त्या टाइम फ्रेमच्या बियॉन्ड पण त्याचा स्कोप नेऊ शकते. असावं, त्यांनी रचलं असेल ते षडयंत्र. पण तुम्ही जे नाव घेताय त्या नावाच्या पलीकडेही अशा काही शक्ती आहेत ज्यांनी त्या नावाला काही गोष्टी करायला लावल्या होत्या. त्या शक्तींचा शोध लागला पाहिजे अशी आमची मागणी आहे. थँक्यू. लास्ट हा हिंदी घेतो. FIR अजूनपर्यंत नाहीये. ओके, FIR कॅगच्या रिपोर्टवरती पण करता येतो. पण म्हणून मी कुठलीही अनजस्ट किंवा इम्प्रॅक्टिकल डिमांड करत नाहीये. मी हे म्हटलं नाही की FIR डायरेक्ट करा, ठीक आहे, SIT फॉर्म करा, SITला ते सगळे ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये वेट करू देत आणि मग त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काय बसतं ते कायद्याप्रमाणे. आपल्याला काही राजकीय हेतूने कुठलीही कारवाई करायची नाहीये. आपल्याला लॉजिकल कारवाई करायची आहे, प्रॅक्टिकल कारवाई करायची आहे, जे बरोबर आहे तेच करायचं आहे. आणि त्यामुळे माझी मागणी अशी आहे की SIT स्थापन करावी आणि SITने मग FIR त्याच्यामध्ये नोंद करावा, अशी माझी मागणी आहे. हिंदी. मुंबई में पिछले 25 साल में 1997 से लेकर 2022 तक मुंबई महानगर पालिका के अनेक कामों में भ्रष्टाचार हुआ है. साधारणतः 3 लाख करोड़ का भ्रष्टाचार ये स्टैंडिंग कमेटी के मार्फत से इन 25 सालों में हुआ है. अक्टूबर 2019 से लेकर जून 2022 तक जो कार्यकाल था, उस कार्यकाल के महानगर पालिका के कामों के ऊपर कैग का एक स्पेशल ऑडिट लगाया था. उस कैग के स्पेशल ऑडिट का रिपोर्ट ये बाहर आया है और उस रिपोर्ट में 12,000 करोड़ के कामों में से 80 से 90% काम ये नियम बाह्य थे. उन कामों में भ्रष्टाचार हुआ था. इस प्रकार के ऑब्जर्वेशन स्पेशल कैग ऑडिट में रिपोर्ट में आए हुए हैं. उसमें कुछ कामों में विदाउट टेंडर बुलाए उन्होंने काम दिए हुए हैं. 4,700 रुपए के कामों में तो 64 कंत्राटदारों के साथ में मुंबई महानगर पालिका ने एग्रीमेंट ही नहीं किया है. एग्रीमेंट नहीं होने के कारण अगर मुंबई महानगर पालिका को उस कंत्राटदार के ऊपर अगर कार्रवाई करनी है तो वो कार्रवाई नहीं कर सकते हैं. और जानबूझकर ये एग्रीमेंट नहीं किए गए, किसको बचाने के लिए, मदद करने के लिए एग्रीमेंट नहीं किए गए, ये सवाल है. उसमें दहीसर के एक लैंड के एक्विजिशन का भी मुद्दा है.
उसमें मध्य प्रदेश में एफआईआर हुई, एक कंपनी को काम देने का भी मुद्दा है, एक प्रोजेक्ट के कॉस्ट एस्केलेशन का भी मुद्दा है। ऐसे विविध मुद्दे इस स्पेशल कैग ऑडिट के रिपोर्ट में आए हुए हैं और सिर्फ 12,000 करोड़ के कामों में 10,000 करोड़ से ज्यादा कामों के ऊपर इन प्रकार के ऑब्जर्वेशन आने के कारण मुझे ऐसा लगता है कि ये टिप ऑफ द आइसबर्ग है। और मुंबई को पिछले 25 सालों में किसने लूटा है, मुंबई का हर कोना किसने लूट कर खाया है, किसने बेच कर खाया है, इसका जो सच है, जो सत्य है, वो सत्य मुंबई की जनता के सामने आना चाहिए। और इसीलिए मैंने मुंबई महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से ये विनती की है कि इस स्पेशल कैग ऑडिट के रिपोर्ट के ऊपर वो एक एसआईटी स्पेशल इन्वेस्टिगेटिंग टीम लगाए और इसमें एफआईआर रजिस्टर करे, ताकि इसमें दूध का दूध और पानी का पानी ये होना चाहिए। मुंबई को अब तक किसने लूटा है, इस सवाल का जवाब मुंबईकर जनता को मिलना चाहिए। और मुंबईकरों के 3 लाख करोड़ कहां पर गए, किस रास्ते में गाड़े गए या किस नाले में डुबाए गए, इसकी जो जांच है वो होनी चाहिए। और इसीलिए एसआईटी स्थापन हो, एसआईटी के मार्फत एफआईआर रजिस्टर हो और इसकी एक डिटेल इंक्वायरी हो। इस प्रकार का पत्र मैंने मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी को दिया है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।